मित्रो नमस्कार। मित्रो काल 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सगळ्या जगभरामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये त्या ठिकाणी पार पडली आणि वाळवा तालुक्यामधील देखील अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली आणि वाळवा तालुक्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ठिकठिकाणी जाऊन ज्या ठिकाणी जयंती साजरी केली त्या ठिकाणी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्या ठिकाणी अभिवादन केलं। पण मित्रो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असणारे, त्यांच्या विचारांचे पाईक असणारे, ज्यांनी त्यांची लेखणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीला समर्पित केली, त्यांनी त्यांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्या ठिकाणी समर्पित केले, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये योगदान दिलं, गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी मोठा लढा उभा केला, मुंबई गुजरातची नसून महाराष्ट्राचीच आहे हे ठणकावून सांगितलं, ज्यांचा गौरव देशातच नव्हे तर देशाबाहेर देखील 7 समुद्रापार रशियासारख्या देशात, बलाढ्य देशामध्ये त्या ठिकाणी केला जातो, अशा महापुरुषाची विटंबना त्यांच्याच तालुक्यात आणि त्यांच्याच राहत्या गावामध्ये का? हा माझा पहिला सवाल आहे। निश्चितच मी बोलतोय साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी। मित्रो, तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतोय, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि मग आपण त्यानंतर चर्चा करू। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जन्मगाव वाटेगाव, ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा रशियात पुतळा आहे, पण त्याच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गावात त्यांच्या स्मारकाची दुरावस्था झालेली आपल्याला दिसून येत आहे। त्या भागात फक्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे आणि या स्मारकाची जी सिलिंग ज्या स्मारकमध्ये आज जी बसवलेला आहे त्याची पूर्ण या स्मारकाची दुरावस्था झालेली आहे। ही स्मारकाची अशी दुरावस्था झालेली आहे की एखादा जरी कार्यक्रम या स्मारकमध्ये घेतला की ती सिलिंग पूर्ण फुटलेला आहे, पडलेला आहे आणि ती जर वरनं जर अचानक जर पडलं तर भरपूर माणसांचा बळी जाऊ शकतो, त्यासने इजा होऊ शकते। पाहिलंत मित्रांनो, आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावी असणाऱ्या त्या स्मारकामधला तो व्हिडिओ आहे। त्या स्मारकाची इतकी दयनीय अवस्था झाली आहे की त्याच्यावरती असणारं ते छप्पर कधी त्या ठिकाणी खाली येऊन पडेल हे सांगता येत नाही। मित्रो, अजून किती दिवस आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची विटंबना करणार आहोत? अजून किती दिवस आपण त्यांच्या विचारांची प्रतारणा करणार आहोत? ज्या महापुरुषानं आपल्या समाजासाठी योगदान दिलं, या महापुरुषानं महाराष्ट्रासाठी आपलं योगदान दिलं, त्यांच्या स्वतःच्या जन्मलेल्या गावामध्ये त्यांच्या स्मारकाची जर का ही अवस्था असेल तर हे नेमकं कोणाला विचारायचं आपण? मित्रो, या सगळ्या गोष्टींना कारणीभूत कोण? मित्रो, या सगळ्या परिस्थितीला जबाबदार म्हणजे या वाळवा तालुक्यातील सगळे नेते मंडळी आहेत। अजून किती दिवस आपण त्यांच्या समाज बांधवांना तुम्ही भीक मागायला लावणार आहात? अजून किती दिवस तुमच्याजवळ त्यांनी झोळी पसरायची आणि झोळीत मागतायत तरी काय? अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक करा, अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला छत बसवा, अण्णाभाऊ साठे यांच्या घराची डागडुजी करा। या किरकोळ मागण्या आपल्याकडून जर का पूर्ण होत नसतील तर तुम्ही जनतेचे सेवक कसले? माझा तालुक्यातील सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना सवाल आहे, या मागण्या तुमच्याकडून खरंच पूर्ण होत नाहीत का जाणून बुजून त्या पूर्ण करायच्या नाहीत? असा सवाल सगळ्या तालुक्यातील जनतेला पडलेला आहे। बाहेर जाऊन मोठमोठे भाषण ठोकत असताना आपण महापुरुषांची नावं घेतो, आपण अभिमानाने स्वाभिमानाने सांगतो की आम्ही वाळवा तालुक्यातून आहोत, आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तालुक्यातून आहोत, आम्ही क्रांतिसिंह नाना पाटलांच्या तालुक्यातून आहोत। क्रांतिसिंह नाना पाटलांची तर काय अवस्था आहे? साधं एखादं दाखवण्यासाठी स्मारक तरी आहे का या वाळवा तालुक्यामध्ये? उलट ते आपण अजितदादांचं त्या ठिकाणी आभार मानलं पाहिजे।
त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटलांच्या स्मारकाची घोषणा तरी निदान केली. 5 कोटी रुपये त्याला त्या ठिकाणी मंजूर करून आणले. खरं तर आता त्या कामाला त्यांनी प्रत्यक्षात सुरुवात करावी म्हणजे झालं. मी त्यांचं कौतुक करतो अशातला भाग नाही, पण एखादं पाऊल त्यांनी उचललं हे महत्त्वाचं आहे. भाषणामध्ये ज्या महापुरुषांची नावं घेऊन आपण बडाया मारतो, त्यांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार आपणाला आहे का याचा विचार तुम्ही केला गेला पाहिजे. वाटेगाव येथे भव्य स्मारक करतो म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी 25 कोटी रुपयाचा निधी मागच्या वर्षी त्या ठिकाणी मंजूर केला होता. फक्त घोषणाच केली होती, मात्र त्याचा निधी अद्यापही त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला नाही. त्या ठिकाणी काहीतरी जागेचा प्रश्न निर्माण झाला हे ठीक आहे, मात्र आत्ता जी पडझड झाली आहे, अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा, त्यांच्या शिल्पसृष्टीची किंवा त्यांच्या घराची जी अवस्था झाली आहे ती डागडुजी आपणाकडून होते का नाही असा प्रश्न त्या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्राला पडलेला आहे. महाराष्ट्रातून अनेक समाज बांधव त्या ठिकाणी येत असतात, अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी घेत असतात. आता जर का आपण अवस्था पाहिली तर तुटलेल्या छताखाली त्या ठिकाणीच त्यांना त्या ठिकाणी कार्यक्रम घ्यावे लागतात. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मभूमीला किंवा त्यांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येक अनुयायीची त्या ठिकाणी गैरसोय होते. ना त्या ठिकाणी एखाद्याची राहण्याची सोय आहे, ना एखादं सुसज्ज असं या ठिकाणी वाचनालय आहे. मित्र म्हणतो या सगळ्या गोष्टी जाऊ तर या नंतर कालांतरानं होतीलही, मात्र त्या पडलेल्या स्मारकाकडे तुम्ही सगळे लक्ष देणार आहात की नाही हा माझा दोन्ही तालुक्यातील नेत्यांना सवाल आहे. आणि मित्रो, एवढ्या वर्षापासून एक साधं अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक होऊ शकत नाही. अण्णाभाऊ साठे यांचंच नव्हे तर तालुक्यातील जे महापुरुष आहेत, जे क्रांतिपुरुष आहेत, त्यांचं एखादंसं छोटंसं एखादं स्मारक या तालुक्याच्या ठिकाणी उभारू शकत नाही. या सगळ्या लोकांचा इतिहास पुढे येऊ शकत नाही का? जर काही सगळं त्यांच्या बाबतीत होऊ शकत नसेल तर का होत नाही असा सवाल माझा वाळवा तालुक्यातील जनतेला आहे. आता तुम्हीच बघा, या सगळ्या थोर पुरुषांच्या विचारांशी जर का तुम्ही सहमत असाल, त्यांचे विचार जर का तुम्ही मानत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. आणि बघा, तेवढं त्या वाटेगावच्या स्मारकाचं कोणाला डागडुजी करता आली तर नक्की करा. काय तेवढंच त्या एखाद्या कामाचं श्रेय देखील तुम्हाला मिळून जाईल. सध्या तर मी इथंच थांबतोय. लवकरच भेटू पुढचा विषय घेऊन. धन्यवाद.